स्माइल आफ्टरनून, गुड आफ्टरनून सगळ्यांना. गुड आजच्या आफ्टरनून. सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आत्मवंदन सगळ्यांना. नमस्ते मॅडम. येस, नमस्ते. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. नमस्ते मॅडम. नमस्ते विना मॅडम, नमस्ते. हॅलो, गुड आफ्टरनून. विद्या मॅडम, मीनाक्षी मॅडम, सुषमा मॅडम, आर्या मॅडम, वेलकम. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचे आहे. येस, स्माइल गुड आफ्टरनून. आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅम. येस, आपण थोडासा परिचय घेऊया आणि सेशनला सुरुवात करूया. हा, अर्चना मॅडम, तुम्ही कुठून आहात मॅडम? मी अहिल्यानगर, अच्छा. मेहराबाद. आणि तुम्ही काय करता? मॅडम, मी एक आध्यात्मिक ट्रस्ट मध्ये आहे, अवतार मेहरबाबा चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये मी म्युझियम रिसर्च सेंटरला सुपरवायझर आहे. अच्छा, ओके, व्हेरी गुड. हा, विना मॅडम, तुम्ही? मी विना आहे. विना राणी, नाशिकहून आहे मी. मी तशी प्रॅक्टिस ऍडव्होकेट आहे. ऍडव्होकेट प्रॅक्टिस करते. तेच ना, ओके, जरा टाइम जायला थोडासा आवडतो मला कधी कधी, पण मग ठीक आहे, आता जोपर्यंत ऍडजस्ट होतं तोपर्यंत करते. ओके, व्हेरी गुड. वेलकम मॅडम. हा, आर्या मॅडम, अनम्यूट करा. येस, लीना मॅडम, लीना कामत मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा, मी लीना कामत, मी ठाण्याहून आहे ओके. आणि मी LIC मध्ये नोकरी करते. LIC मध्ये करता, ओके. आणि विद्या मॅडम, हाय, नमस्कार. गुड आफ्टरनून गुड ऑल. आफ्टरनून, गुड आफ्टरनून. मी विद्या वेंगुर्लेकर, मुंबईवरून, चेंबूर. आणि मी इंजिनिअरिंग फर्ममध्ये कामाला आहे. इंजिनिअरिंग कॉलेजला? फर्ममध्ये कामाला आहे, कंपनीमध्ये. अच्छा, इंजिनिअरिंग कंपनीत काम करतात. येस, व्हेरी गुड. वेलकम मॅडम तुमचं. सुषमा मॅडम. संपदा मॅडम, संपदा शिंदे मॅडम, तुम्ही कुठून आहात? हा, बोला मॅडम. गुड आफ्टरनून मॅम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. तुम्ही कुठून आहात मॅडम? काय सांगायचंय? तुम्ही कुठल्या कुठल्या एरियामध्ये आहे? कुठल्या तुमची सिटी कुठली आहे? अच्छा, सुषमा मॅडम ऑफिसमध्ये आहे. अच्छा, ऍडव्होकेट बाय प्रोफेशन, ओके, ठीक आहे. सुरू करूया का? नंबर्सला जाणून घ्यायचंय का? पर्सनॅलिटी जाणून घ्यायच्या आहेत? कोणाला आपली डेट ऑफ बर्थ माहिती आहे ना? प्रत्येकाला प्रत्येकाला नंबर्स आवडतंय नंबर्स बद्दल जाणून घ्यायला? तुम्ही हो रेडी आहात का? प्रत्येकाचे जे काही हो आता तुम्ही कोणी प्रोफेशनली तुम्ही ऍडव्होकेट आहात, कोणी डॉक्टर आहेत, कोणी LIC मध्ये काम करताय, कोणी ऑलरेडी या सगळ्या फील्डमध्ये काम करत आहे, कोणी हिलिंग मध्ये आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा लोकांशी संवाद साधतो, लोकांच्या संपर्कात येतो, लोकांशी आपल्याला जेव्हा आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल, तेव्हा आपल्याला काही नंबर्सची मदत होऊ शकते का? काय मत आहे तुमचं? डिस्कशन करायचे आपल्याला, छान एकमेकांसोबत बोलायचं आहे, एकमेकांचे विचार जाणून घ्यायचे आहे. हो काय हो, मत होऊ आहे? शकते. होऊ शकते? होऊ शकते. हो, ज- होऊ शकते. होऊ किंवा शकते. ते एक शास्त्र आहे ना, तर हो हो. असं नाहीये की काही लोकांचा विश्वास नसतो. आता कितीही विश्वास नसला तरी काहीतरी त्याच्यात नॉलेज असल्याशिवाय कोणी त्याच्यात मास्टरी करणार नाही. व्हेरी गुड, बरोबर. आणि त्या गोष्टी असणारच आहेत खऱ्या. काही लोक जास्त त्याच्यात डीपली जातात, काही वरवरचं नॉलेज असतं. पण मला तरी आहे ट्रस्ट, ओके, थोडंफार नॉलेज असावं आपल्या फायद्यासाठी आणि इतरांच्या पण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. बरोबर. येस. सगळ्यांचं यासारखंच मत असेल की आपल्याला फेवरेट रंग कोणता, फेवरेट नंबर, लकी नंबर. आपण बरेच लोक विचार करतो, हा नंबर ना माझ्यासाठी फार लकी ठरला, या व्यक्तीचा जन्म झाला आणि माझं आयुष्य बदललं, किंवा माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या किंवा वाईट गोष्टी घडल्या. बरोबर, एखादा नंबर असा असतो की तो आपल्याला कनेक्ट करून जातो. त्यामध्ये RTO मध्ये बघा, बरेच वेळा एखादा स्पेशल व्हेकलचा नंबर भेटण्यासाठी लोक कितीतरी लाखोनी पैसे देतात.
कधी कधी 70,000, 80,000, 1 लाखांपर्यंत तिथे का मला फेवरेट नंबर भेटला पाहिजे, त्या फेवरेट नंबरची फीज पण तिथे दिली जाते. बरोबर. मोबाईल नंबर पण आपल्याला त्याच पद्धतीने, मला नाही हाच मोबाईल नंबर मला खूप फेवरेट आहे, असेच मला नंबरमध्ये मला ते माझ्या मोबाईलमध्ये आकडे पाहिजेत. बरोबर. बीसी मध्ये पण मला हा नंबर वरती, बरोबर ना. आपण जे डेली डेली लाईफ मध्ये आपल्याला नंबर्स काय करतात, अट्रॅक्ट करत असतात. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला नंबरच्या मार्फत शिकायला भेटतात. मग हे नंबर्स आपल्या आयुष्यामध्ये काय काम करतात हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला. खरंच नंबर्स असतात का? खरंच लकी नंबर तुम्ही समजता का? खरंच एखाद्या नंबरवरनं, एखाद्याच्या डेट ऑफ बर्थ वरनं आपण त्याची पर्सनॅलिटी डिकोड करू शकतो का? करू करूच शकतो? शकतो. हो, होऊ शकते. करू मग किती शकतो. पर्सेंट अॅक्युरसी असते? तर याच्यामध्ये अॅक्युरसीचा आपण 90% अॅक्युरसी पकडली जाते. एखाद्याच्या डेट ऑफ बर्थ नुसार आपण जेव्हा न्यूमरोलॉजी कॅल्क्युलेशन करतो किंवा ज्याचे रिझल्ट फाइंड आउट करतो, तिथे काय असतं, एक तर ज्याची जडणघडण म्हणजे एखाद्या व्यक्तीची जडणघडण कुठल्या वातावरणात झाली, म्हणजे कुठल्या गोष्टीचा त्याच्यावर पगडा पडलेला आहे, कुठलं त्याची पॅरेंटिंग स्टाईल होती, कशा पद्धतीने त्याची वाढ झालेली आहे, कोणत्या कोणत्या लोकांचा त्याच्यामध्ये संपर्कात तो व्यक्ती लहानपणापासून आलाय, त्या पद्धतीने त्याची नेचर होत जाते. म्हणून आपण न्यूमरोलॉजीचं जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तेव्हा 100% सांगत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी, एक व्यक्ती जेव्हा घडतो, एक व्यक्ती त्याचा पूर्णतः डेव्हलप होत जातो, तो त्याच्या आई वडील, बहीण भाऊ, त्याची वाईफ, जे काही त्याच्या आजूबाजूचे वातावरण असतो, ज्या गोष्टीमधनं तो पुढे जात असतो, ज्या लहानपणापासून जी आर्थिक परिस्थिती असू द्या, सामाजिक परिस्थिती असू द्या, शालेय जीवन असू द्या, त्याचे जे काही गुरु त्याला आयुष्यात भेटलेले आहे, त्या पद्धतीने त्याची जडणघडण होत असते. राईट. तरी काही मूळ स्वभाव असतो, तो माणसाचा आपल्याला डिकोड करायला नंबर्स काय करतात, मदत करत असतात. मग आज आपल्याला हे नंबर्स जाणून घ्यायला समोर जायचं आहे. आणि प्रत्येकाने आपल्याला काय करायचे, आपली डेट ऑफ बर्थ लिहून काढा. प्रत्येकाने आपली डेट ऑफ बर्थ माहिती आहे? डेट ऑफ बर्थ लिहा. सगळ्यांनी आपली आपली डेट ऑफ बर्थ लिहा. बरोबर. मग आता आपल्याला जाणून घ्यायला लागेल की जसं आपली जे डेट ऑफ बर्थ आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, आपला भाग्यांक कोणता, आपला मूलांक कोणता, म्हणजे माझा स्वभाव कसा असेल आणि माझं भाग्य कसं असेल. 2 गोष्टी याच्यात बघितल्या जातात. आपली जी डेट ऑफ बर्थ आहे त्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी मिळतात. माझं तू टाक भाग्य ना, कसं, यूजी टाक, यूजी. माझं भाग्य काय आहे आणि मला पुढे काय करायचं आहे. बरोबर. माझा स्वभाव कसा होता, मी पर्सन म्हणून कशा पद्धतीने बिहेव करते, माझं पर्सन म्हणून माझी स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, माझ्या स्वभावाचे गुणधर्म काय, ही एक गोष्ट बघितली जाते. आणि मग मी माझं कुठलं भाग्य असेल, पुढे माझा स्वभाव म्हणजे जे वय असतं, एक वयाचा मध्य आल्यानंतर माझा स्वभाव कशा पद्धतीने परिवर्तन होऊ शकतो, किंवा मी काय माझं भाग्य घेऊन आलेली आहे हे काय सांगतं, माझा भाग्यांक सांगतो. 2 गोष्टी आपण कुठल्या महत्वाच्या सांगितल्या, एक मूलांक म्हणजे पर्सनॅलिटी, मी मूळता कशी आहे, माझा स्वभाव कसा आहे, आणि भाग्यांक म्हणजे माझं भाग्य काय, मी कुठल्या गोष्टीमध्ये काय काम केल्यानंतर माझं भाग्य उजळेल. समजतंय? एक आहे मूलांक आणि दुसरा आहे भाग्यांक. मूलांक म्हणजे माझा मूळ स्वभाव कसा, आणि भाग्यांक म्हणजे मी कुठल्या गोष्टीमध्ये काम केलं तर माझं भाग्य उजळणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर. काय म्हणतो? मूलांक म्हणजे पर्सनॅलिटी नंबर आणि भाग्यांक म्हणजे डेस्टिनी नंबर. पर्सनॅलिटी नंबर नाही तर डेस्टिनी नंबर. तुम्हाला तुमची सगळ्यांची डेट ऑफ बर्थ लिहून घ्यायची आहेत. आपल्या नोटबुक वरती आपल्याला प्रत्येकाने आपापली डेट ऑफ बर्थ लिहून घ्या. लिहिलेली आहे प्रत्येकाने. सगळ्यांनी आपापल्या नावाने जॉईन व्हायचं आहे. न्यूमरोलॉजीचा क्लास आहे. इथे आपल्याला नावाचे व्हायब्रेशन्स वाढवायचे. नाव पण भरपूर काही देऊन जातं. बघितलं ना, 18 18 18
येस, हा शुभांगी मॅडम बोला. अनम्यूट करा शुभांगी मॅडम. कुठून आहात तुम्ही? येस, शुभांगी मॅडमनी हँड रेस केलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. दोन गोष्टी आपण आज बघितल्या. पहिली गोष्ट होती मूळांक आणि दुसरा म्हणजे भाग्यांक. मूळांक म्हणजे माझा पर्सनॅलिटी नंबर, ज्याला आपण म्हणतो ड्रायव्हर नंबर, बरोबर. आणि दुसरा आहे म्हणजे भाग्यांक, त्याला म्हणतो डेस्टिनी नंबर किंवा कंडक्टर नंबर. दुसरा आहे तो म्हणजे डेस्टिनी नंबर आणि कंडक्टर नंबर. ड्रायव्हर नंबर म्हणजे कसा? ड्रायव्हर म्हणजे आपली पर्सनॅलिटी नंबर, आपला मूलांक कसा काढायचा. फॉर एक्झाम्पल, एखाद्याची डेट ऑफ बर्थ आहे 27. एखादा व्यक्ती 27 तारखेला जन्मलेला आहे, तर आपण काय करू शकतो, त्याची डेट ऑफ बर्थ काय येईल, 27 तारीख, बरोबर. मग 27 तारखेला मी काय करणार, 27 तारखेला सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे सिंगल डिजिट म्हणजे 2+7 याची ऍडिशन करणार. ते काय येतं, 9. एखादी व्यक्ती 22 तारखेला जन्मली असेल, तर आपण त्याचं कन्वर्ट केल्यानंतर किती येतं, 4, बरोबर. एखादी व्यक्ती 18 तारखेला जन्मली असेल, 18ला जन्मली असेल, 1+8 काय होतं, 9 होतं. हा काय झाला, त्याचा मूलांक झाला, पर्सनॅलिटी नंबर झाला. काय झाला, पर्सनॅलिटी नंबर झाला. त्याला आपण ड्रायव्हर नंबर असं देखील म्हणतो. काय म्हणतो, ड्रायव्हर नंबर म्हणतो. कळलं? प्रत्येकाने आपला ड्रायव्हर नंबर कॅल्क्युलेट केलाय. माझा पर्सनॅलिटी नंबर कोणी कोणी कॅल्क्युलेट केलाय? हा अर्चना मॅडमनी कॅल्क्युलेट केला का? हा, अनम्यूट करा. हो हा मॅडम. हा विना मॅडम, तुम्ही कॅल्क्युलेट केला? हो, 9 आहे माझा. हा, 9 आहे. वन अर्चना प्लस मॅडम? 8 3 येते मॅडम. हा, 3 येतो, बरोबर. त्यानंतर निकम मॅडम, लीना मॅडमचा काय आहे, सुषमा मॅडमचा माझी 4. तारीख 17 आहे, म्हणजे मग 8 आहे. करेक्ट, बरोबर. मीनाक्षी मॅडमचा काय आला? 7 आहे, 7 मॅडम. 7 आहे, बरोबर. ठीक आहे. अजून कोणाचा आहे? विद्या मॅडम, तुमचा काय आला? माझं पण 7, 7. 7. ठीक आहे. अजून आरजी नावानी कोण? निर्मला मॅडमचा काय आला? निर्मला मॅडम, वेलकम. आपला पर्सनॅलिटी नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपण पर्सनॅलिटी नंबर कॅल्क्युलेट करताना आपली जी डेट ऑफ बर्थ आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्याची डेट ऑफ बर्थ आहे 25, तर आपण 25 ला काय करतो, सिंगल डिजिट मध्ये कन्व्हर्ट करतो. सिंगल डिजिट मध्ये कन्व्हर्ट करताना 2+5 याची ऍडिशन करून आपल्याला काय मिळतं आहे, 7 मिळतं आहे, बरोबर. हा काय झाला, एखाद्या व्यक्तीचा पर्सनॅलिटी नंबर झाला. हा झाला मूलांक. काय आहे आपला मूलांक, प्रत्येकाने तिथे लिहून घ्या. पर्सनॅलिटी नंबर म्हणजे मूलांक. मग आपला जो मूलांक आहे तो कॅल्क्युलेट केलाय आपण. पुढे आपल्याला भाग्यांक कॅल्क्युलेट करायचा आहे. भाग्यांक कॅल्क्युलेट करताना म्हणजेच आपला डेस्टिनी नंबर कॅल्क्युलेट करताना एखाद्याची डेट ऑफ बर्थ आहे 25, ठीक आहे. त्यानंतर ती व्यक्ती जन्मली आहे जानेवारी महिन्यात, म्हणजे 1, आणि ज्याचा 25 जानेवारी 1900 फॉर एक्झाम्पल 90. आता आपल्याला जेव्हा आपली ही डेट ऑफ बर्थ आपण लिहिली, कम्प्लीट डेट ऑफ बर्थची टोटल करायची. तुम्ही लिहिली आहे डेट ऑफ बर्थ, कम्प्लीट डेट ऑफ बर्थची टोटल करा. 7+1 किती होता त्याची?
हे किती आले? 9 आले. आता तुमच्या डेट ऑफ बर्थची टोटल करा. 17, 18, हा 19, शुभांगी मॅडम, तुम्ही हँड रेज केलाय, अनम्यूट करता का प्लीज? काही प्रश्न होता तुमचा? 20. ज्यांचं शक्य असेल त्यांनी कॅमेरे ऑन करून बसायचा आहे. आपण लाईव्ह सेशन मध्ये आहोत. एनर्जी एक्सचेंज करायची आहे आपल्याला आणि इथे डिस्कशन मधून आपल्याला पुढे जायचंय. हा काय झाला एखाद्या व्यक्तीचा? भाग्यांक भाग्यांक झाला. आता तुमचा भाग्यांक किती आला विना मॅडम? 4. 4 आला. म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ होती 7, बरोबर? नाही, आणि तुमचा माझी डेट ऑफ भाग्यांक बर्थ आला 4. नाही, मुलांक आहे माझा 9 आणि भाग्यांक आहे 4 आलाय. मुलांक आहे 9. 9. हा म्हणजे मॅडमचं कॉम्बिनेशन कसं 18 आलं? 18 आहे. 18 आहे ना, 18 म्हणजे 9. 18. व्हेरी गुड. हा मग आता मॅडमचं काय होतं कॉम्बिनेशन? 9 होतं प्लस त्यांचं आलं 4, बरोबर? 9 and 4चं कॉम्बिनेशन आलं का त्यांचं? हो, 9 and 4 आलं. बरोबर. आता 9 and 4 तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करा. अर्चना मॅडम, तुमचं काय आहे? 3 and आर्या मॅडमचं 5 and 7. तुमचं काय आलं? परत सांगू का मी? हा मॅडम, डेट ऑफ बर्थ प्लस मंथ आणि प्लस 90 इयर कॅल्क्युलेट करायचं आहे ना? हा, माझी डेट ऑफ बर्थ फॉर एक्झाम्पल 24 आहे. आपण कन्सिडर करूया माझी डेट ऑफ बर्थ आहे 24, बरोबर? प्लस मी ऑगस्ट महिन्यात जन्मली आहे 8, प्लस पुन्हा मग माझं जे इयर आहे ते मी लिहिणार 1991 फॉर एक्झाम्पल. हा, कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं आपण कॅल्क्युलेट करतोय. 2 प्लस 4 आले, हे 6 आले, बरोबर? प्लस 8 आलेत, 1990 प्लस 2, 8 आणि 2 38 10 मॅडम माझं. 16 म्हणजे 16. म्हणजेच काय? 1 प्लस 6 16 होतात, 1 प्लस 6 होतात 7. 7 आला, बरोबर? माझी पर्सनॅलिटी नंबर काय आलं? 6. पर्सनॅलिटी नंबर 6. आणि माझा डेस्टिनी नंबर काय आला? 7. इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? तुम्ही मला कॅल्क्युलेट पण केलं का 3 येतं अर्चना मॅडम. मॅडम? तुमची कॅल्क्युलेट पर्सनॅलिटी केलं. नंबर 3 आला, बरोबर? आणि डेस्टिनी नंबर काय आला? 3च आला मॅडम. 3. ठीक आहे, ओके. जो येईल तो सारखं येऊ शकतो. संपदा मॅडमचा मुलांक आला आहे 9 आणि भाग्यांक 8. ओके. अच्छा, अजून निर्मला मॅडम तुम्ही कॅल्क्युलेट केलं का? मीनाक्षी मॅडमचं कॉम्बिनेशन काय आलं? 7-2 आलं. 7 आणि 2, बरोबर? आणि लीना मॅडमचं? माझा मुलांक 8 आहे आणि भाग्यांक 5. बरं. काय कॉम्बिनेशन आहे? मुलांक 8 आला आणि भाग्यांक 5, बरोबर? येस. हा, टोटल जर 10 येत आहे तर सो डेस्टिनी नंबर 1 करेक्ट. जर 10 टोटल येत असेल तर एखाद्या व्यक्तीची 19 येत असेल, 10 येत असेल तर त्याची टोटल डेस्टिनी काय येतं? 1 येतं. मग आता आपल्याला बघायचंय कुठल्या कुठल्या नंबर्सला काय काय म्हणतात. कुठल्या कुठल्या नंबर्सला काय काय म्हणतात. आपण काय करतो? ग्रीड बनवत असतो. ती ग्रीड असते 3x3 ची ग्रीड. याला काय म्हणतात? लोशू ग्रीड म्हणतात. या ग्रीडला काय म्हणतात? 3x3 ची ग्रीड बनवत असतो, याला आपण लोशू ग्रीड म्हणतो. सगळ्यांनी आपली 3x3 ची ग्रीड बनवा. याच्यात 4 असतं, 9 असतं, 2 असतं, 5, 3, 5, 7, 8. ते काय, याला काय म्हणाल बॉक्सला? लोशू ग्रीड म्हणतो आपण. याला काय म्हणतो? लोशू ग्रीड. लोशू ग्रीड. अशी 3x3 ची ग्रीड बनवायची पहिल्यांदा. बनवली? ही सेम ऍज इट इज तुम्ही बनवा. पण हे आकडे तसेच लिहायचे का? हा, जसे आहेत तसेच. जसं मी सांगितलं तसंच लिहा, मग पुढे आपण जाऊ. मग प्रत्येकाच्या काहीच नाही समजलं.
काय झालं? 438. कुणाच तरी ना हे झालंय माईक चालू आहे ना मोबाईलच्या हा माईक मध्ये समोर मागे काहीतरी फ्रंट बॅकला हे चालू आहे, कोणाचं ओके बोलणं चालू आहे. हा आता तुम्ही 3x3 ची ग्रीड बनवली का या पद्धतीने एकदा चेक करा. पहिल्या लाईन मध्ये काय आहे? 4 9 2 3 3 5 5 7 8 1 6 एवढं लिहिलंय सगळ्यांनी? हो. आता मला सांगा, कुणाला असं वाटतं आजची डेट ऑफ बर्थ कॅल्क्युलेट करता येईल? आजची डेट ऑफ बर्थ आपल्याला ज्या पद्धतीने पर्सनॅलिटी आणि डेस्टिनी नंबर कॅल्क्युलेट करायला शिकवले, तर आजची डेट ऑफ बर्थ काय आहे? 5 6 बरोबर. प्लस आजचा महिना काय आहे? 6 6 प्लस 2025. 2025. मग आज जन्मलेल्या व्यक्तीचं पर्सनॅलिटी नंबर काय येणार? 5. बरोबर. 5. पर्सनॅलिटी नंबर काय आला त्या व्यक्तीचा? 5. 5. आणि आज जन्मलेल्या व्यक्तीचा डेस्टिनी नंबर किती येतोय बघा बरं, कॅल्क्युलेट करून जमतंय का? 6 5 11 5 4 9 9 2 करेक्ट. 2 येणार. जमला? या हा, आज जे 2. लोक जन्मलेले आहेत, आज ज्यांचा जन्म होणार आहे, त्यांची पर्सनॅलिटी नंबर काय आहे? 5. आणि 2. डेस्टिनी नंबर काय आहे? 2. इथपर्यंत आलेच, समजलं? आता तुमच्या घरच्यांचा पर्सनॅलिटी नंबर डेस्टिनी नंबर कॅल्क्युलेट करता येईल का? हो. आता करून बघा. घरातले 2-3 मेंबर्सचा जर जमतोय का बघा. आपले इमिडिएट फॅमिली, आपले आई वडील किंवा आपले हजबंड वाईफ किंवा आपले मुलं, यांचं जमतोय का? सगळ्यांनी आपल्याला मल्टीटास्किंग नाही करायचं. मॅथ्सचा क्लास आहे की नाही? न्यूमरोलॉजी म्हणजे नंबर्स, नंबर्स म्हणजे मॅथ्स आलं. मग आपल्याला मॅथ्स करताना मॅथ्स टीचरच्या समोर आपण या पद्धतीने कॅमेरे बंद करून बसू शकतो का? कॅमेरे ऑन करून बसा सगळ्यांनी. आणि आपल्या नावानी जे जॉईन होणार नाही त्यांना मी रिमूव्ह करणार आहेत. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करून बसा. व्हेरी गुड विद्या मॅडम. जमतंय का तुम्हाला विद्या मॅडम? येस. हा, व्हेरी गुड. हे सोपं सोपं सांगतेय, मग आपल्याला थोडस सोपं झाल्यानंतर पुढे जायचंय. इथपर्यंत घरातल्यांचे जमतंय का बघा. आता मी काय सांगितलं, आजची डेट ऑफ बर्थ आपण कॅल्क्युलेट केली. मग आज आपल्याला काय कळालं? आज जन्मलेले जे मुलं असतील त्यांची पर्सनॅलिटी नंबर काय येणार? 5 नंबर येणार. आणि डेस्टिनी नंबर काय येणार? 2 नंबर येणार. काय येणार? डेस्टिनी नंबर 2. समजता इथपर्यंत? कॅल्क्युलेट केलं विद्या मॅडम तुम्ही घरातल्या मेंबर्सचं? केलंय. जमलंय तुम्हाला? हा. आता इथे कोणाला प्रॉब्लेम जातोय का कॅल्क्युलेट करताना? कारण हा बेसिक आहे. हे जर समजलं नाही तर पुढचं शिकण्यात काहीच अर्थ नाही. इथे प्रॉब्लेम आहे का मीनाक्षी मॅडम? मॅडम मला समजलंय, पण काही जणांना न समजण्यामागचं कारण हे असू शकतं. आता समजा जन्माचं वर्ष आहे 1986, त्या सर्व अंकांची बेरीज आली 24, आणि मग 24 त्या अंकांची परत बेरीज करायची. 4 आणि 2 24 म्हणजे सिंगल डिजिट मध्ये आणायचं. जन्मच कुठलाही नंबरला आपण काय करणार? सिंगल डिजिट मध्ये आणणार. 24 असेल तर 6 होईल. बरोबर. त्यामुळे ते समजलं नसेल कदाचित कोणाला तरी असं कारण मी पहिल्यांदा जॉईन झाले त्यावेळी हे समजलं नव्हतं मला. अच्छा, ठीक आहे. आता आपण फॉर एक्झाम्पल प्रत्येक डेट ऑफ बर्थचं मी सांगते.
एका आपल्याला व्यक्तींच्या डेट ऑफ बर्थ कोणत्या कोणत्या असतात? 1 तारखेला जन्मू शकतो कोण? 1 नंबरची पर्सनॅलिटी. 1 नंबर कसा बनतो? 1 नंबर 19 नंबर, बरोबर. त्यानंतर 28 नंबर, बरोबर का? हे 3 नंबर काय आहे? याची टोटल काय होणार? 1 तारीख. 1 तारीख, एक येणार 2 तारीख, नंतर सांगा 11 तारीख, बरोबर. त्यानंतर आपली 20 तारीख, अजून 20 नंतर काय येतं? 29 तारीख. याची टोटल काय होणार? 2. कळालं इथपर्यंत? बरोबर. त्यानंतर आपल्याला 3 तारीख, 3 नंतर आपल्याला बघायचंय 12 तारीख, 12 नंतर एखादी व्यक्ती जन्मलेली आहे 21 तारखेला, आणि एखादी व्यक्ती जन्मली आहे 30 तारीख. यांचे पर्सनॅलिटी नंबरची टोटल काय होणार? 3. बरोबर. 4 तारीख, त्यानंतर 13 तारीख, 22 तारीख आणि 31 तारीख. हे लोक काय आहे? 4 नंबरच्या पर्सनॅलिटीचे आहेत. 4, 13, 22, 31 यांची पर्सनॅलिटी नंबर काय आहे? 4 आहे. 4. बरोबर. 5 तारीख, 14 तारीख आणि 23 तारीख. याची टोटल किती होते? 5 म्हणजे 5, 14 म्हणजे 5 आणि 23 म्हणजे पण 5. 6 तारीख, 15 तारीख आणि 24 तारीख. याची टोटल किती होते? 6. बरोबर. 7, 16 आणि 25. याचं पण काय झालं? पर्सनॅलिटी नंबर 7. बरोबर. 8, बरोबर. 8 नंतर कोणतं येतं? 17, 26. याचे काय आलं? 8. 9, 18, 9, 18 आणि 27. यांचा नंबर काय येणार? पर्सनॅलिटी नंबर 9. हे काय झाले? ज्या व्यक्ती पर्सनॅलिटी नंबर 9. ठीक आहे. इथपर्यंत कळालं का? डेस्टिनी कॅल्क्युलेट करताना आपण पर्सनॅलिटी कॅल्क्युलेट करणं शिकलो. डेस्टिनी कॅल्क्युलेट करताना पूर्ण डेट ऑफ बर्थ घ्यायची आहे. म्हणजे ती व्यक्ती कोणत्या तारखेला जन्मली त्याची डेट, कोणत्या महिन्यात जन्मली तो महिना, आणि कोणत्या साली जन्मली तो पूर्ण साल. फॉर एक्झाम्पल 2000 मध्ये जन्मली असेल तर 2000 पूर्ण लिहिताना पूर्ण आपल्याला साल लिहायचं आणि याची पूर्ण टोटल करायची. काय करायची आहे? पूर्ण जी काही डेट असेल त्याची आपल्याला टोटल करायची. मग आपल्याला काय मिळतो? भाग्यांक मिळतो. त्याला आपण डेस्टिनी नंबर म्हणतो. काय म्हणतो? डेस्टिनी नंबर किंवा कंडक्टर नंबर. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? बरोबर. त्यानंतर आपण लोशू ग्रीड बघितली. लोशू ग्रीड मध्ये आता आपल्याला डिटेल मध्ये जायचं आहे. लोशू ग्रीड प्रत्येकाने लिहून घेतली का? बरोबर. प्रत्येकाचे नंबर्स आता आपल्याला कशा पद्धतीने फिल करायचे ते बघता येईल. इथे आहे 4, इथे आहे 9, इथे 2, इथे आहे 3, 5, 7, त्यानंतर आहे इथे 8, इथे आहे 1 आणि 6. हे झाले लोशू ग्रीड मधले नंबर. ठीक आहे. लोशू ग्रीड आता आपल्याला स्टडी करताना थोडं डिटेलमध्ये प्रत्येकाला स्टडी करायचंय की 1 नंबर काय रिप्रेझेंट करतो, 2 नंबर काय रिप्रेझेंट करतो, 3 नंबर काय रिप्रेझेंट करतो. मग आपल्याला ग्रीड अनालिसिस होईल. ठीक आहे. चला पुढे जाऊया. मग आता आपल्याला 1 नंबर बघायचंय. 1 नंबर काय आहे? नंबर 1 ची पर्सनॅलिटी कशी जनरेट होते? जे लोक ज्यांची पर्सनॅलिटी नंबर 1 कसा कन्सिडर करतो? जी व्यक्ती 1 तारखेला जन्मली असेल, 10 तारखेला जन्मली असेल, 19 तारखेला जन्मली असेल किंवा 28 तारखेला, त्यांचा नंबर काय होतो? 1 असतो. बरोबर. मग आता पर्सनॅलिटी नंबर 1 किंवा आपण साधारणतः लोशू ग्रीड मधला जो 1 नंबर आहे तो काय रिप्रेझेंट करतो? सूर्याचं प्रतीक. काय आहे तो? सन आहे. बरोबर. सन म्हणजे आपण काय म्हणतो? किंग म्हणतो, राजा म्हणतो.
पूर्ण होल युनिव्हर्स जी आपली आहे सोलार सिस्टीम मध्ये सर्वात जास्त प्रभावी किंवा सर्वात मोठं आणि सर्वात जास्त आपण महत्व कोणाला देतो? सूर्य. राजा. म्हणून एक नंबर कशाला रिप्रेझेंट करतो? सूर्याला रिप्रेझेंट करतो. राजा म्हणून एक नंबरला बघितलं जातं. आणि त्याच पद्धतीने जर एखाद्या फॅमिली मधला एक नंबर कोण म्हणतात तर आपले वडील. काय आहे? वडिलांना रिप्रेझेंट करणारा नंबर. लिहिलं. एक नंबर म्हणजे सन, एक नंबर म्हणजे आपले फादर, एक नंबर म्हणजे आपला राजा. लिहिलं प्रत्येकाने इथपर्यंत? पुढे जायचं. येस. मग 2 नंबर कोण आहे? 2 म्हणजे चंद्र. 2 म्हणजे चंद्र. 2 नंबर अजून काय भाग होतो? आपली आई आणि राणी. 2 नंबर काय आहे? आई आणि राणी. बरोबर? समजलं इथपर्यंत? मग आता आपल्याला 3 नंबर बघायचा आहे. 3 नंबर काय आहे? गुरुचा नंबर. गुरुचा नंबर आहे. 3 नंबर अजून कोण आहे? आपले आजूबाजूचे सगळे शिक्षक, आपले सगळे गुरु. आजपर्यंत आपल्याला ज्या गुरूंचे व्हायब्रेशन्स, आपण ज्या पद्धतीने गुरूंचा रिस्पेक्ट करतो किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांचे, आपले जे गुरु आहेत त्यांच्याशी कसं बिहेव करतो, यांनी आपला 3 नंबर डिसाईड होत असतो. 3 नंबर कशाचा आहे? गुरुचा नंबर आहे. मग गुरु कोणते? आपले आजपर्यंतचे शिक्षक किंवा तुम्ही ज्या गुरुला गुरु केला असेल तो गुरु, तुमच्या आध्यात्मिक गुरु. श्री स्वामी समर्थ हे पण गुरु आहे. ज्यांनी जो गुरु केलाय, ज्याच्या श्रद्धेनुसार. भगवान गौतम बुद्ध हे पण प्रत्येकाचे गुरु, कोणाचे गुरु असू शकतात. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ आहे, साईबाबा आहे, किंवा तुम्ही ज्या आध्यात्मिक गुरूंवरती विश्वास ठेवता ते प्रत्येकाचे गुरु. तो काय रिप्रेझेंट करतोय? 3 नंबर. कळालं? मग आपल्याला 3 नंबर आपल्याला राज्यामध्ये बघताना पण राज्यामध्ये राजाचे पण गुरु असतात की नाही? हो. देवांचे पण गुरु आहे. मग यांना काय म्हणतात? 3 नंबरला देवांचे गुरु, देवगुरु बृहस्पती. इथे काय म्हणता येतात? गुरु कोणाला म्हटलेला आहे? गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती, जे कोणाचे गुरु आहे? देवांचे गुरु. ठीक आहे. कळालं इथपर्यंत? 4 नंबर काय आहे? 4 नंबर राहूचा नंबर आहे. आता ह्या नंबरला आपण कोर्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डिकोड करणार. त्याचे पूर्ण ऍट्रिब्यूट, स्ट्रेंथ काय, विकनेस काय, त्याच्या रेमेडीज काय, हे सगळं आपण कोर्समध्ये बघणार. आज मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगत आहे. आज मी तुम्हाला बेसिक लेवलला जाणून घेताना प्रत्येक नंबरला काय म्हणतात, प्रत्येक नंबरला आपण कशा पद्धतीने डिकोड करायचं आहे, त्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. 4 नंबर म्हणजे राहूचा नंबर. बरोबर? मग 4 नंबर आपल्याला बघताना राहूला काय आहे? फक्त डोकं. काय आहे? डोकं. मग तिथे लिहून ठेवा ओनली हेड. काय आहे? ओनली हेड. जर एखादी व्यक्ती 4 नंबरची पर्सनॅलिटी असेल तर नक्कीच ती बुद्धिमान असेल का? राईट? एखादी व्यक्ती 3 नंबरची असेल तर नक्कीच ती अभ्यासात हुशार असेल का? किंवा तिला गुरु भेटला असेल, गुरुचे व्हायब्रेशन, गुरु सारखी बिहेव करणारी असेल का? होऊ शकतं का? बदलू शकतात गोष्टी. आपल्याला कलांनी गोष्टी समजून घ्यायची. 4 नंबरची व्यक्ती काय आहे? राहू आहे. राहू काय म्हणतात? पूर्ण डिजिटल वर्ल्ड. तिथे लिहून ठेवा. राहू म्हणजे काय? एंटायर डिजिटल वर्ल्ड. राहू म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स. कळालं इथपर्यंत? 4 नंबर कशाचा आहे? राहूचा आहे. बरोबर? त्यानंतर येतो 5 नंबर. 5 नंबर आहे बुध. 5 नंबर कशाला बघितला जातो? बुधाला बघितला जातो. बुध म्हणजे काय? राजपुत्र.
बुधाला काय म्हणतात? राजपुत्र म्हणतात. बुध हा नपुंसक ग्रह आहे. बुध हा नपुंसक ग्रह आहे. कळालं? बुध हा चंद्राचा मुलगा आहे, हे पण लिहून ठेवा. बुध हा चंद्राचा मुलगा आहे. लिहिलं? ज्याला जेंडर नाही, थर्ड जेंडर म्हणतात ना, जेंडर नाही त्याला. जसं आपण मूनला काय म्हटलं, आपण जर सनला म्हटलं तर तो मेल आहे. मूनला काय म्हटलं आपण? फिमेल म्हटलंय, आई म्हटलेले. त्यानंतर गुरु जो म्हटलं, ज्युपिटर जो म्हटलाय आपण, काय म्हटलं? ज्युपिटरला गुरु आहे, तो मेल आहे. बरोबर? त्याच पद्धतीने बुध जो ग्रह आहे, जो आपण म्हणतो मर्क्युरी, त्याला जेंडर नाही. मर्क्युरी म्हटलं की आपण राजपुत्र, प्रिन्स चार्मिंग, प्रिन्स तिथे लिहून ठेवा, राजपुत्र, राजाचा मुलगा. आणि तुम्ही या पद्धतीने तिथे लिहायचं आहे. डिकोड करताना काय म्हणायचा? हा चंद्राचा मुलगा आहे आणि चंद्राचा हा लिगल मुलगा नाही. चंद्राचा हा जो आहे लिगल मुलगा नाही आणि नपुंसक ग्रह म्हटला जातो. बुधावरून आपण आपल्या बहिणीसोबतचं, मुलीसोबतचं नातं बघू शकतो. बुध आहे तर आपण काय बघू शकतो? बुधावरनं काय बघतो आपण? ग्रीडमध्ये जेव्हा बुध आपण बघतो आहे तेव्हा आपण बहिणीला बघतो. कळतं? मग मला बुध ग्रहाचे व्हायब्रेशन चांगले पाहिजे असतील तर मला कोणासोबत नातं चांगलं करावं लागेल? माझ्या लहान बहिणीसोबत. ठीक आहे? असं या सगळ्या गोष्टी आपण पुढे डिकोड करणारच आहेत. मी छोट्या छोट्या गोष्टी सांगते. पुढे आहे शुक्र. 6 नंबर काय आहे? 6 नंबर काय आहे? व्हेनसचा नंबर. शुक्र. शुक्र पण गुरुच आहे, बरोबर? पण कोणाचे गुरु होते शुक्राचार्य? कोणाला माहितीये का शुक्राचार्य? माणसांचे जे कोणाचे? जे व्यक्ती माणसाचे होते ते. नाही. बृहस्पती हे गुरुचे, बृहस्पती देव. 3 नंबर बृहस्पतीचा देवांचे. नंबर, ते देवांचे झाले, बरोबर? राईट. आणि 6 नंबर कोणाचा आहे? शुक्रांचा आहे. ते दानवांचे गुरु होते, राक्षसांचे गुरु. म्हणजे म्हणजे माणूस गती म्हणजे आणि दानवांचे दानवांचे गुरु, बरोबर? दानवांचे गुरु होते. दानवांचे गुरु होते, राक्षसांचे गुरु होते, बरोबर? पण होते कोण? माणूस म्हणजे गुरुच होते. गुरुच दोन होते. प्रकारचे गुरु बघायला मिळतात. एक तर देवगुरु शुक्राचार्य किंवा देवगुरु बृहस्पती. हे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य किंवा देवगुरु बृहस्पती. म्हणजे नंबर 3 आणि नंबर 6 दोन्ही काय आहे? अपोजिट आहे, पण आहे कोण? गुरु. गुरु. करेक्ट. समजलं? नंबर 7 हा केतूचा नंबर आहे. नंबर 7 काय आहे? केतूचा नंबर आहे. नंबर 7 रिप्रेझेंट फक्त बॉडी. काय असते? केतूला काय आहे? फक्त बॉडी आहे, डोकं नाही. ठीक आहे? इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? राईट. मग बॉडी आहे तर बॉडी, फक्त बॉडीला काय करावी लागेल? डोकाचा वापरच नाही, डोकंच नाहीये. फक्त मला समजा डोकंच नाहीये आणि फक्त बॉडी आहे. मग या लोकांना आयुष्यामध्ये काय करावं लागेल? मला सांगा. रस्ता शोधताना लवकर रस्ता भेटेल का? की कोणाचा तरी हात पकडून पुढे जावं लागेल? हात पकडावा लागेल. बरोबर? वैचारिक पातळीवर दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागेल. वैचारिक पातळीवरती दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागेल. मग आता यांना जर चांगली संगत मिळाली तर चांगलं होईल. जर ती वैचारिक पातळी एखाद्याची खूप खालावली असेल आणि त्या लोकांच्या हे लोक सानिध्यात आले तर यांची प्रगती होईल का? नाही. मग यांना जर कोणाचा हात पकडून चालायचा आहे तर ती व्यक्ती पण डिपेंड करते ना.
कोणाचा ते हात पण चांगली पकडला पाहिजे. पाहिजे हे खूप मॅटर करतं. जर चुकीच्या माणसाचा हात या लोकांनी पकडला तर यांचं काय आहे, अधोगती आहे. राईट. आणि बरोबर व्यक्तीचा हात पकडला तर यांची काय आहे आयुष्यामध्ये, बरोबर आहे. प्रगती. कळतंय? इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? येस. पुढचा नंबर आहे, याला आपण या 10 ते 15 दिवसांच्या सेशनमध्ये आपण सगळ्या गोष्टी अजून डिटेलमध्ये बघणार. ठीक आहे. मल्टिपल नंबर काय असतात, मल्टिपल ग्रीडमध्ये कशा पद्धतीने त्याच्या काय रेमेडीज करायच्या, मग प्रत्येक रिलेशनशिपच्या रेमेडीज काय, हेल्थ वाईज रेमेडीज काय, त्या सगळ्या आपल्याला यामध्ये डिकोड करायच्या आहे. पूर्ण कोर्समध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर येतो 8 नंबर. 8 नंबर कशाचा आहे? शनीचा नंबर. शनीचा नंबर आपल्याला बघितला जातो. शनी कोणाचा मुलगा सांगितलं जातं? छाया आणि मार्तंड संभूतम. कशाचा? सूर्याचा मुलगा आहे. पण सूर्याचं आणि त्याचं जमत होतं का? नाही. बघितलं का आपण, एक सिरियल येत होती, राईट? मग सूर्याचं आणि याचं जमत होतं का? नाही. मग ह्या दोन लोकांचं जमेल का? पर्सनॅलिटी नंबर 1 आणि पर्सनॅलिटी नंबर 8 हे दोघांसाठी काय आहे? भिन्न पर्सनॅलिटी. मुलगा आणि वडील. बरोबर. मग हे दोन पर्सनॅलिटीचे जर लोक सोबत राहत असतील तर थोडासा प्रॉब्लेम होईल का? वैचारिक मतभेद राहतील. येस. हेच आपल्याला डिटेलमध्ये कशासाठी काम पडणार आहे, तुम्ही ज्या ज्या फील्डमध्ये काम करता आहे तिथे तिथे लोकांशी कसा संबंध ठेवायचा, एखाद्याचं काउन्सिलिंग कसं करायचं, एखाद्याला समजून कसं घ्यायचं, यामध्ये मदत होईल का? आपल्या आजूबाजूचे जे लोक आपल्याला संपर्कात येतात त्यांना जाणून घेताना नंबर्सची मदत होते का? नक्कीच होईल. बरोबर. मग माझी कुठे फसवी होते आहे का? असं होऊ शकते ना. त्या फसवी पासून मी वाचू शकेल का? नक्कीच. बरोबर. येस. मग आता पुढचा नंबर आहे 9 नंबर. कशाचा नंबर आहे? 9 नंबर मंगळाचा नंबर आहे. 9 नंबर कशाचा नंबर आहे? मंगळाचा नंबर आहे. मंगळ काय असतो? सेनापती. काय आहे? मंगळ सेनापती, सेनेचं नेतृत्व करणारा ग्रह. लिहिलं इथे पटकन आहे. 9 नंबर सेनापती आहे. हनुमानजीचा नंबर आपण म्हणतो. त्याला कमांडर पण म्हणतात. त्यानंतर 9 नंबर म्हणजे 9 नंबर मंगळ हा भावाचं पण बघतो, भावाचं पण नेतृत्व करतो. मंगळावरनं आपण आपल्या भावाचे पण रिलेशनशिप बघत असतो. भावासोबतचं आपलं नातं हे मंगळावरनं डिसाइड होतं. इथपर्यंत आले प्रत्येक जण? इथे कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? येस. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? हो. नक्की. हो. आता आपल्याला काय करायचंय, तुम्हाला एक 3x3 ची ग्रीड बनवायची. 3x3 ची ग्रीड बनवायची प्रत्येकाला आणि आपली डेट ऑफ बर्थ इथे फिल करायची आहे. लोशू ग्रीड मध्ये आपल्याला काय करायचंय, 3x3 ची ग्रीड बनवा. प्रत्येकाने तुमच्या स्वतःच्या मध्ये कोणते कोणते नंबर प्रेझेंट आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तुमच्या लाईफमध्ये कोणते कोणते नंबर आहेत. ठीक आहे. कोणाची डेट ऑफ बर्थ घ्यायची प्रॅक्टिस साठी सांगा मला. माझी घ्या. काय आहे मीनाक्षी मॅडम? 25/12/1990. 25/12. तुम्ही तुमची पण कॅल्क्युलेट करू शकता, कशी लिहायची ते मी सांगते. 1990. बरोबर. आता 25 आहे. 2 कुठे लिहायचे सांगा बघू. या कोपऱ्यात येतील 2. 5 कुठे येतील? सेंटरला येतील. मग 1 कुठे येईल? खाली येईल. मग पुन्हा 2 आले तर पुन्हा 2च्या बॉक्समध्ये आपण 2 लिहिणार. पुन्हा 1 आला, 1च्या बॉक्समध्ये लिहिणार. 9 आलेत
9च्या बॉक्समध्ये लिहिणार, पुन्हा 9 आले, 9च्या बॉक्समध्ये लिहिणार, बरोबर. मग आता यांची पर्सनॅलिटी नंबर कुठे आलाय? पर्सनॅलिटी नंबर काय आहे? 7. डेस्टिनी नंबर काय आहे? 2. बरोबर का मीनाक्षी मॅडम? हो हो मग इथे 7 पण येईल आणि 2 पण कुठे येईल? इथे 3 टाइम्स 2 येतील. किती टाइम्स येतील? 3 टाइम्स 2. आता प्रत्येकाने आपापले लिहा. जमतंय का? हा म्हणजे मगाशी जे ग्रेड तुम्ही काढून दाखवलं त्यामध्ये त्या त्या अंकाची ठराविक जागा आहे. हा, त्याच तो आता जागी आपल्याला नंबर बघायचा आहे ठेवायचा. की त्याच्या प्रत्येकाची जी ग्रीड मी तुम्हाला दाखवली होती, 3x3 ची ग्रीड दाखवली, त्या ग्रीड मध्ये आता आपल्याला त्याच्या साईडला एम्प्टी ग्रीड, रिकामी ग्रीड बनवायची. त्याच्या बाजूला काय करायचंय? रिकामी ग्रीड बनवायची आणि त्या ग्रीड मध्ये आपल्याला काय करायचं? आपली डेट ऑफ बर्थ टाकायची. प्रत्येकाने आपली डेट ऑफ बर्थ टाकायची. पण बर्थ डेट कुठे लिहायची आहे? पहिली बर्थ डेट? कोण विचारते? निर्मला मॅडम. नाही, मी नाही. लीना का. काय प्रश्न होता मॅडम? कुठे लिहायची आहे बर्थ डेट? कुठे लिहायची आहे? बर्थ डेट आपल्याला साईडला लिहून ठेवायची. ठीक आहे. तुमची बर्थ डेट सांगा मला काय आहे? 17 नोव्हेंबर 1966. 17 नोव्हेंबर 1966. बरोबर. बरोबर. आता तुमची पर्सनॅलिटी नंबर आला 8. बरोबर का? आणि डेस्टिनी नंबर किती आला? 5. बरोबर. व्हेरी गुड. आता तुमची 17 तारखेपासून आपण पहिला चालू करू. 1 तारीख कुठे येते? इथे. 7 कुठे येते? इथे. बरोबर. 1 परत 11 आले तर 11चा 1 कुठे येतं? परत 1 आला, परत 1 इथे येईल. 9 कुठे आलेत? 9च्या जागेवर आलेत. 6 कुठे आलेत? पहिले 6 लिहिले, मग दुसऱ्यांदा पण 6 आले, मग आपण दुसरे पण 6 लिहिले. मग 8 आलेत. पर्सनॅलिटी नंबर पण यात आपण ऍड करतो आणि डेस्टिनी नंबर काय आहे? 5 आहे, तो पण आपल्याला इथे ऍड करायचा आहे. लीना मॅडमची ग्रीड तयार झाली. म्हणजे डेस्टिनी नंबर आणि आहे ते डेस्टिनी नंबर घ्यायचे पण का? आणि पर्सनॅलिटी नंबर पण ऍड करायचा आहे. म्हणजे आपली तारीख, इयर पण टाकायचं आणि डेस्टिनी नंबर आणि हे पण टाकायचे का? दोन्ही सगळं पण टाकायचं. पर्सनॅलिटी हा, नंबर सगळं डेस्टिनी टाकायचे. नंबर, पर्सनॅलिटी नंबर पण फिल करायचा. जितके वेळा 1 आलेला आहे, 1 वेळा आला, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. मग आपण किती वेळा लिहिलं इथे? 1, 2, 3, 4. बरोबर. 6 किती वेळा आले? 2 वेळा आले. म्हणून आपण 6 किती वेळा लिहिले? 2 वेळेला. 2 वेळा. 7 किती वेळा आले? एकदा आले. म्हणून 7 आपण किती वेळा लिहिले? एकदा लिहिले. 9 किती वेळा आले? एकदा आले. मग 9 लिहिले. मग पर्सनॅलिटी नंबर ऍड केला. पर्सनॅलिटी नंबर किती? 8 आहे. डेस्टिनी नंबर किती आहे? 5 आहे. म्हणून 5 ऍड केला. बरोबर. सुषमा मॅडम, आणि तुमचं मग करायचं. बाकीचे हे 3 नंबर मिसिंग आहेत. मग इथे जे नाही आहे तिथे आपल्याला काय करायचं? क्रॉस टाकायचं. जे नाही आहे तिथे काय करायचं? क्रॉस टाकायचं आहे. अजून एक प्रॅक्टिस साठी उदाहरण घेऊया आपण. ठीक आहे. सुषमा मॅडमची डेट ऑफ बर्थ आली आहे 22/3. 1993. ठीक आहे. आपण परत एकदा लोशू ग्रीड बनवतोय. 22/2 आहे का मंथ? ओके, ठीक आहे. बावीस 2 1993. मग आता इथे त्यांनी काय सांगितलं? 3 वेळा 2 आलेत. किती वेळा आले? 2. 3 वेळा. मग आपण पहिल्यांदा 22 तारीख ऍज इट इट लिहिणार. 222. 3 वेळा 2 आलेत. मग 1900 आहे. मग 19 म्हणजे 1 आला इथे. 9 डबल आहेत. 9 आला. 3 पण आहे एकदा. 3 लिहिला. मग आता यांची पर्सनॅलिटी नंबर किती आला? 4 आला. 22 पासून काय बनतोय? 4 बनतोय. मग 22 + 2 26. 26 नंतर 10. 26 नंतर 10 किती होतात? 36 आणि 12 किती होतात? 48. मग डेस्टिनी नंबर किती आला यांचा? 3 आला. करा, याची कॅल्क्युलेट होतं का बरोबर? 3. डेस्टिनी नंबर 1 येतो का? 48 1 22 येणार मॅडम. 1 येणार. 1 येतो का? हो.
3 येतो. 22-2 आहे का ते? 22-2 आहे. 22-2 दोन 24 2 येतं. 4 22 आणि 2 आणि 24 10. येतं. 24 आणि 10 34. 34 आणि किती होतात हे? 9 3 12. 34 आणि 12. मॅडम ते 22चं 2 आणि 2 4 असं पकडायचं आहे ना? 4 होणार ना? 2 आणि 2 4 आणि 2 2 6. 2 6 2 4 7 आणि 2 हा 6 सात पूर्ण टोटल 3 करा. 10 आणि 18 10 28. 28 आलं बरोबर. 28 आता येतो. मग एक येणार म्हणजे डेस्टिनी 6 नंबर. म्हणजे डेस्टिनी नंबर किती आला? 1 एक आला. 1. नक्की एक. कॅल्क्युलेट केलं? हो. हो 6 7 9 7 16 16 आणि 12 आले 28. 28. मग डेस्टिनी नंबर 1 आला म्हणून आपण इथे पुन्हा एकदा 1 लिहिलेला आहे. इथे पर्सनॅलिटी नंबर 4 आला म्हणून आपण इथे काय लिहिणार? 4 लिहिणार आहे. मग बाकीचे जे नंबर आहेत तिथे आपल्याला काय करायचंय? क्रॉस टाकायचे. समजा यांचा जर डेस्टिनी नंबर पुन्हा 2 आला असता तर आपल्याला इथे काय करावं लागेल? 2 परत ऍड एकदा करावं लागला लावायचं. असता का? करेक्ट? हा. इथपर्यंत कळालं का? आता तुम्ही तुमचं बनवलं का प्रत्येकाने? हो. समजलं? मग आता जर आपल्याला बघायचं आहे की जर सुषमा मॅडमचं आपण जेव्हा कॉम्बिनेशन बघितलं त्यांची पर्सनॅलिटी नंबर काय आलं? 4 आणि डेस्टिनी नंबर काय आला? 1. मग हे कुठलं कॉम्बिनेशन आहे? 4 अँड 1चं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे वयाच्या 35व्या वर्षापर्यंत ह्या 4 नंबर सारख्या राहतील आणि वयाच्या 35व्या वर्षानंतर ह्या 1 नंबर सारख्या राहतील. आपला डेस्टिनी नंबर कधी ऍक्टिव्हेट होतो? ही जी पर्सनॅलिटी नंबर प्रत्येकाचा मी तुम्हाला शिकवला तो कुठपर्यंत कामी पडणार आहे आपल्याला? 35 पर्यंत. 35 पर्यंत. माझी पर्सनॅलिटी नंतर चेंज होते. वयाच्या 35व्या वर्षानंतर माझा भाग्यांक उजळतो. माझं भाग्य बघायला मिळतं. मग माझ्या भाग्यांकामध्ये जो नंबर आहे त्याप्रमाणे मी बिहेव करायला लागते. असं म्हणतात ना, आधी तर खूप साधी होती आता फार शिष्टपणा करते. आधी तर काय म्हणजे किती बडबड करायची. 35 वर्षापर्यंत पर्सनल पर्सनॅलिटी नंबर नंबर. पर्सनॅलिटी नंबर काम करतो आणि 35 नंतर भाग्यांक नंबर काम करतो. येस. कळालं इथपर्यंत? आहे इंटरेस्टिंग? मग यामध्ये वेगवेगळे प्लेन्स असतात. मग माझ्या विचारांचा प्लेन काय? माझ्या भावना माझ्या कुठे बघितल्या जातात? माझे विचार कुठे होतात? मी माझं डिसिजन पॉवर कशी आहे? माझं प्लॅनिंग कसं आहे? त्यानंतर मी खूप माझी इच्छाशक्ती दांडगी आहे की नाही, की माझ्यात काहीच इच्छाशक्ती नसते. हे वेगवेगळे स्वभावाचे पैलू हे आपण या लोशू ग्रीड मध्ये आपण शिकलो. त्या लोशू ग्रीड नंतर आपण डिटेक्ट करत असतो. त्याचं काय करतो? वेगवेगळ्या पद्धतीने आपण डिकोड करतो की हा प्लेन्स असतात. वेगवेगळे प्लेन्स आपल्याला यामध्ये शिकायचे असतात. मग हे प्लेन्स आपल्याला कशा पद्धतीने असतात? याच्यामध्ये राजयोग कसा असतो? एखाद्या लाईफच्या गोष्टीमध्ये एखाद्याला लाईफमध्ये सगळ्या गोष्टी सहजासहजी भेटतात. एखाद्याला त्याच गोष्टी भेटायला वेळ लागतो. एखाद्याला म्हणजे लाईफमध्ये वडिलोपार्जित संपत्ती येते. मग ती कशा पद्धतीने येते? काय ग्रह असतात ती वडिलोपार्जित संपत्ती आपल्याकडे येते? काही जणांना शून्यापासून सुरुवात करावी लागते. मग ते काय असतं? काही गोष्टी करून खूप कष्ट करून सुद्धा एखाद्याला यश मिळत नाही. मग ते काय? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या लोशू ग्रीड मधून या सगळ्या एक 10 ते 15 दिवसांचा आपला कोर्स राहणार. त्याच्यामध्ये आपण काय करणार? डिकोड करणार आहेत. न्यूमरोलॉजी हे काय आहे? एक शास्त्र आहे. हे काय आहे? सायन्स आहे. याला अंकशास्त्र, अंक ज्योतिष अशा पद्धतीने आपण म्हणतो. या लोशू ग्रीड मार्फत वेगवेगळ्या अजून पायथागोरस ग्रीड असते, वैदिक ग्रीड असते. ती पण तुम्हाला थोडक्यात मी समजून सांगणार की त्याचे काय आहे. पण त्याचे डिटेल्स शिकायचे असतील तर ते ऍडव्हान्स लेवलला आपल्याला शिकायला मिळत असतात. ठीक आहे. इथे कोणाचे काही प्रॉब्लेम्स आहेत का? आपण आज बघितलं की पर्सनॅलिटी नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा, लोशू ग्रीड काय आहे आणि डेस्टिनी नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा. ही आहे आपली जनरल लोशू ग्रीड.
या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये काय करावे लागते, आपली डेट ऑफ बर्थ कॅल्क्युलेट करावी लागते. इथे कोणाकोणाचे काही प्रॉब्लेम्स आहेत का, की मला हे गोष्ट मॅडम समजली नाही. मी 3 टॉपिक सांगितल्या. पर्सनॅलिटी नंबर काय असतो, लोशू ग्रीड कशी पद्धतीने भरायची, लोशू ग्रीड मधले आपले जे ग्रह आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याला डिकोड करायचे आहेत, त्याला कसं समजून घ्यायचं आहे, आणि डेस्टिनी नंबर काय असतो, डेस्टिनी नंबरला कशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला नेहमी सांगत असते की नावामध्ये भरपूर काही असते, नाव आपल्याला भरपूर काही देऊन जात असते. आपल्या नावामध्ये आपला स्वभाव असतो. माझ्या नावामध्ये माझा स्वभाव इनडायरेक्टली माझा आत्मा कसा आहे, माझा आत्मा खूप प्युअर आहे का, मी मॅन्युप्युलेशन करते का, मी खूप प्रॅक्टिकल आहे का, की मी खूप इमोशनल होते, हा स्वभाव कुठून दिसतो, माझ्या नावामधून. नाव. आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव जेव्हा आपल्या समोर येतं आपण त्याला डिकोड करत असतो, की ही चांगल्या पद्धतीने वागते की लोकांना फसवा फसवी करते, हे सुद्धा आपल्याला नावाच्या व्हायब्रेशन मधनं कळत असतं. म्हणून मी नेहमी म्हणत असते, नाम में बहुत कुछ रखा है. आपल्या नावानी जॉईन होत जा, आपल्या नावाचे व्हायब्रेशन वाढवत जा, जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होते. बरोबर. याचा आपल्याला लाईफमध्ये प्रश्न आहे मॅडम, प्रॅक्टिकली. काय झालं मीनाक्षी मॅडम? स्त्रियांची 2-2 नाव असतात ना, सासरचं माहेरचं, म्हणजे आमच्याकडे एक पद्धत आहे, मग त्याच्यामध्ये बरोबर. कुठलं नाव गृहीत धरायचं? सासरचं नाव आपल्याला जेव्हा आपलं लग्न होऊन जातं त्याच्यानंतर आपल्याला व्हायब्रेशन हे सासरच्याच नावाचे वाढवायचे असतात. तुम्ही माहेरचं नाव तिथेच सोडून यायला पाहिजे. आपल्याला माहेरचं नाव जर आपल्याला, आता तुम्ही काय झाले आहात, तुम्ही सासरच्या नावाने जोडलेले आहात, म्हणून माहेरचं नाव जर सोडलं नाही तर जे लोक माहेरचे नाव सोडत नाहीत, आता हे बेसिक सेशन आहे तरी पण सांगते, ज्या लोकांना खूप माहेरचं नाव पकडून ठेवायची सवय असते त्या लोकांना रिलेशनशिप प्रॉब्लेम्स होतात. काय होतात, त्यांच्या हस्बंड वाईफचं रिलेशन चांगलं राहत नाही, त्यांच्या सासू सासऱ्यांसोबत संबंध जे बनवायचे असतात, की नवीन घरामध्ये गेल्यानंतर जी बॉन्डिंग गरजेची असते, जे इश्यू निर्माण होतात, मग तिथे काय होतं, जर तुम्ही सासरच्या नावाचे व्हायब्रेशन वाढवले नाही, तुम्ही सासरच्यांसोबतचा जर तुमचा बॉन्ड तिथे तयार होत नसेल तर तुम्हाला काय होईल, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स होतात. मग हस्बंड वाईफचे डिवोर्स पर्यंत पण गोष्टी जातात. आजकाल मुलींना खूप सवय पडलेली आहे की मी आणि माझ्या नवऱ्याचंच नाव लावणार, मला सासरच्यांचं नाव लावायचं नाही. बरोबर. यांनी काय होतं, कुठेतरी त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरुवात होत असते. त्या नकळतरित्या होतात, त्या गोष्टी आजकालच्या पिढीला समजत नाही. ओके, आता इथपर्यंत जे शिकवलंय ते कळालं का? हो नक्की. हो. मग आपलं ग्रीड भरता हो आली, मॅडम. बरोबर. हो. आपली स्वतःची ग्रीड तुम्हाला तयार करता आली का? आता मी 2 मिनिटं देते. प्रत्येकाने आपल्या समजा घरातला मुलगा असेल किंवा तुमची मुलगी असेल त्याची ग्रीड बनवून दाखवा बरं, जमते का? तुम्ही आजूबाजूचे कोणतेही रिलेटिव्ह असतील, जी जवळची व्यक्ती आहे त्याची ग्रीड बनवता येते का? जमली विंदा मॅडम? हो केली, माझ्या मुलीची केली मी. व्हेरी गुड. निर्मला मॅडम जमली? हो. मीनाक्षी मॅडमला जमलं का? हो केली. अर्चना मॅडम जमते? घाई नाही करायची, डेट ऑफ बर्थ पूर्ण टाकायची, रिपिटेटिव्ह नंबर जरी असतील तरी ते पूर्ण टाकायचे, आणि नंतर आपण शेवटी काय करणार, त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर ऍड करणार.
व्हेरी व्हेरी इझी सायन्स आहे. खूप सारं सोप्या गोष्टी, सोपं कॅल्क्युलेशन करून आपण एखाद्याचा स्वभाव जाणू शकतो. एखाद्याच्या लाईफमध्ये होणारे प्रॉब्लेम्स, त्याला करिअर गायडन्स तुम्ही करू शकता. रिलेशनशिप इश्यू येत आहे का, लव्ह मॅरेज होणार, अरेंज मॅरेज होणार, या पद्धतीने आपण त्याच्या ग्रीडची स्टडी करून सजेशन त्याला देऊ शकतो. हेल्थ इश्यू येत आहे का, मग ते काय येत आहे, कुठल्या नंबरनी प्रॉब्लेम होऊ शकतो, हे आपल्याला याच्यामध्ये कुठला नंबर काय काम करतो, राहूचा नंबर आहे, राहूचे व्हायब्रेशन काय देतात, राहू सारखा पैसा कोणी दुसरा ग्रह देत नसतो. मग राहूचे व्हायब्रेशन चांगले करायचे असतील तर तो काय असतं, राहू ज्याचा निगेटिव्ह इफेक्ट देतो आहे तर तो आपल्याला इलिमिनेट कसा करायचा, तो रिमूव्ह कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, डिटेलमध्ये समजून घ्यायच्या आहेत. आपल्याला लाईफमध्ये 3 प्रॉब्लेम्स असतात, बरोबर. मी नेहमी बोलते, रेकीच्या क्लासमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं असतं की हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप, बरोबर. या 3 गोष्टीवरती आपल्याला प्रत्येकाला काम करायचं असतं. हे 3 प्रॉब्लेम्स जर सॉल्व्ह झाले तर खूप चांगलं होईल. मग न्यूमरोलॉजी काय करते, खूप जास्त खोलात न जाता आपल्याच लाईफचे जे नंबर्स, कारण प्रत्येकाला आपली डेट ऑफ बर्थ खूप प्रिय आहे, त्या डेट ऑफ बर्थ नुसारच आपण चांगल्या पद्धतीने आपल्या स्वतःला समजून घेता आलं तर खूप चांगलं होईल. मग मला स्वतःला माझं काय पॉझिटिव्ह आहे, माझी स्ट्रेंथ काय आहे, माझे विकनेस काय, माझे हेल्थचे चॅलेंज काय, मग मला कुठल्या ग्रहाचे व्हायब्रेशन वाढून माझ्याकडे पैसा येणार, या जर छोट्या छोट्या गोष्टी जर मी समजून घेतल्या तर काय होईल, मी नक्कीच माझ्या आयुष्यात प्रगती करू शकेल, राईट. त्याच पद्धतीने जर मला फॅमिली मेंबर्ससाठी जमलं तर, मला माझ्या फॅमिली मेंबर्ससाठी जमलं तर माझ्या फॅमिलीमध्ये कुणाचं काय स्वभाव आहे त्यानुसार मी त्याच्यासोबत बिहेव करायला सुरुवात करेन, बरोबर. माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांचं जर मला माहिती असेल तर, माझ्या कुटुंबातल्या लोकांचं मला समजलं तर मग काय होईल, मदत कर मदत कुटुंबातल्या होईल लोकांसोबत कसं वागायचं. एखादा मेंबर राहूचा नंबर आहे, बुद्धीचा नंबर आहे, डोकं चालवणारी व्यक्ती आहे, प्रॅक्टिकल अप्रोच राहणार, मग त्यासोबत एखादी इमोशनल व्यक्ती डील करते, मग एखादी भावनिकरित्या खूप एखादी लॉजिक लावणारी व्यक्ती, 2 लोकांना कसं समजून घ्यायचंय, जुळवून घ्यायचं असेल तर एकाला जर जमत असेल, न्यूमरोलॉजीचं ज्ञान असेल तर एखादी व्यक्ती अप्रोच करताना काय राहील, अरे मला त्याच्यासाठी अशा पद्धतीने बदलून घ्यायचं आहे, मला त्याच्यासोबत अशा पद्धतीने बिहेव करायचं आहे, याचा स्वभाव असा आहे, याची पर्सनॅलिटी हे सांगते आहे, याचा डेस्टिनी नंबर हा आहे, मग काय होईल, याचा स्वभाव कसा असेल समजेल का, नक्कीच समजेल. मग मला जर ह्या गोष्टीचं गायडन्स मिळालं तर मी लोकांना काउन्सेलिंग करू शकेल का, लोकांना न्यूमरोलॉजीचं कन्सल्टेशन देऊ शकेल का, मी न्यूमरोलॉजिस्ट होऊ शकेल का. कोणाकोणाला वाटतं त्यांनी हँड रेज करा की मी न्यूमरोलॉजिस्ट व्हायचंय, कोणाला असं वाटतं की मला न्यूमरोलॉजीमध्ये पुढे जायचं आहे आणि न्यूमरोलॉजिस्ट व्हायचं आहे. चला, ज्यांना व्हायचं आहे त्यांनी हँडरेज करायचं आहे. इलेक्ट्रॉनिक हँडरेज केला तरीही चालेल, इलेक्ट्रॉनिकली हँडरेज होतो, तो जर करायचा असेल, नाहीतर चॅटबॉक्स मध्ये टाका की येस आय. ज्यांना वाटतं आहे की हा, मग आज तुम्ही तिथे लिहायचं तुमची जे डेट ऑफ बर्थ आपल्याला लिहिली, प्रत्येकाला नाव लिहायला माहिती आहे, तुम्ही जे पेज लिहिलंय त्याच्यावरती लिहा, येस आय एम द बेस्ट न्यूमरोलॉजिस्ट इन द वर्ल्ड. येस, तुमच्या डायरीमध्ये लिहा, ज्यांना वाटत आहे की मी न्यूमरोलॉजिस्ट होणार आणि मला न्यूमरोलॉजिस्ट मध्ये काम करायचं आहे, लोकांना कन्सल्टेशन करायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे आणि नंबर्सला जाणून घेऊन स्वतःचे नंबर कॅल्क्युलेट करून इतरांचे देखील काय करायची आहे, मदत करायची आहे, काउन्सिलिंग करायची आहे, तर त्यांनी काय लिहायचंय, येस आय एम द बेस्ट न्यूमरोलॉजिस्ट इन द वर्ल्ड. येस आय एम द बेस्ट न्यूमरोलॉजिस्ट इन द वर्ल्ड. Yes, I am the best numerologist in the world. ओके. यामध्ये आता उद्यापासून आपण प्रत्येक ग्रहाचं डिटेलमध्ये, मी 10 दिवसांचा कोर्स हा लॉन्च केलेला आहे. रेकी ग्रँड मास्टर व्हायचंय संपदा मॅडम, ओके, नक्कीच व्हाल तुम्ही, व्हेरी गुड.
येस. आपल्याला काय करायचं आहे, पुढे प्रत्येक नंबरला डिटेलमध्ये डिकोड करायचे, प्रत्येक नंबरची स्ट्रेंथ काय, विकनेस काय, आणि मग त्या नंबरचे व्हायब्रेशन कसे वाढवायचे, जर मल्टिपल टाइम व्हायब्रेशन असतील तर ते कसे कमी करायचे, त्यासाठी एक पूर्ण दिवसांचं रेमेडीचं सेशन. साधारणतः आपला हा जो कोर्स आहे तो 8 दिवस तर नाही, 10 ते 15 दिवसांपर्यंत राहील. ज्यांना हा इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपली एक स्मॉल एनर्जी एक्सचेंज मी तुम्हाला सांगितली आहे. ज्यांनी रेकी मास्टर लेवलला आहेत त्यांना हा कोर्स इन्क्लूड आहे. ठीक आहे, त्यांना एक्स्ट्रा फीज पे करायची नाही. पण ज्यांना न्यूमरोलॉजी मध्येच करायचं आहे त्या लोकांसाठी हा 10 ते 15 दिवसांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रत्येक ग्रहाची रेमेडी कशी द्यायची, इतरांचं काउन्सेलिंग कशा पद्धतीने करायचं, लोकांची ग्रीड किंवा रिपोर्ट कशा पद्धतीने जनरेट करायचा, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार. इज देअर एनी सोल्युशन? हा, जर तुम्हाला मॅरिटल नेम ठेवायचं असेल आणि इनलॉजचं काही, मग त्याच्यात रेमेडीज आहेत. फॅमिलीजसाठी काही रेमेडीज कराव्या लागतात, की मग घरात तुम्हाला काही रेमेडीज, घरात काही बदल करून मग तुम्हाला जर आईचं नाव तुम्हाला ठेवायचं आहे, वडिलांचं नावासोबतच तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं आहे तर, आणि फॅमिलीचं पण रिलेशनशिप चांगलं पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागतात, घरामध्ये तशा पद्धतीने रेमेडीज कराव्या लागतात. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकणारच आहोत. म्हणून 10 ते 15 दिवस हा कोर्स पुढे जाणार आहेत. साधारणतः आजची तारीख आहे 5 तारीख. 5 तारखेपासून आपला साधारणतः 2 आठवडे तरी तुम्ही पकडून चला. ठीक आहे, तेवढी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची. आज तुम्हाला शेवटचा दिवस आहे. उद्या 7 आपल्याला ही लिंक पेड ग्रुपमध्ये राहणार. जे लोक एनरोल केलेले आहेत त्यांच्यासाठीच हा सेशन राहणार आहे. ठीक आहे, ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांनी आज मला जे काय असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे. ठीक आहे, जे काही डाऊट्स आले असतील ते तुम्ही मला विचारू शकता. ज्यांना न्यूमरोलॉजीचं कन्सल्टेशन पाहिजे असेल किंवा मला अजून नंबर मला शिकायचं नाही, मला फक्त स्वतःच जाणून घ्यायचं आहे, ते देखील कॉन्टॅक्ट करू शकता. पण शिकण्यामध्ये वेगवेगळी मजा असते. शिकण्यामध्ये काय होतं की आपल्याला इतरांचे स्वभाव कळायला लागतात. मी लोकांशी कसं डील करायचं, लोकांना कशा पद्धतीने समजून घ्यायचं, माझ्या घरातल्यांना कशा पद्धतीने समजून घ्यायचं, माझ्या भावना, माझे विचार, माझी स्ट्रेंथ काय, माझा विकनेस पॉइंट काय. मग मला खूप प्रॅक्टिकल अप्रोच असतो की मी प्रत्येक वेळा इमोशनल होते. या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत. ओके, समजलंय प्रत्येकाला? इथे कोणाचे काही प्रश्न आहेत का? येस, कोणाचे काही प्रश्न आहेत का? अनम्यूट करून विचारू शकता. तुम्ही आज लकी नंबर सांगणार नाहीयेत का? लकी नंबर म्हणजे म्हणजे कोणी विचारला प्रश्न? मी लीना कामत. हा, लीना मॅडम बोला. म्हणजे एखाद्या नंबर साठी कुठला लकी नंबर नाही, असतो? त्या सगळ्या गोष्टी कोर्समध्ये तुम्हाला नंबर्स, लकी नंबर्स आणि स्वभाव सगळं कॉम्बिनेशन, कोणतं पेअरिंग काय मॅच होतं, मॅरेज मेकिंग साठी कोणते नंबर्स असतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये शिकवल्या. आज मी तुम्हाला बेसिक सांगितलं की कुठल्या नंबरचे ट्रेड्स काय. मग त्याला पूर्ण दिवसाला एक नंबर स्टडी करायला जवळपास 1 ते 1.5 तास जातो. मग कुठेतरी आपले कोणाची पर्सनॅलिटी कोणासोबत मॅच होऊ शकते, कोणाचे मॅरेज मेकिंग चांगले जाऊ शकतात, हे सगळं आपल्याला या 15 दिवसांच्या कोर्समध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा स्वभाव जाणून घ्यायला पाहिजे ना. लकी नंबर, एखादा लकी नंबर आहे पण तो किती दिवस लकी नंबर राहणार, राईट? माझ्या एखादा मी नंबर ठरवला की मला 6 नंबर लकी आहे, पण किती दिवस राहील, ह्या सगळ्या गोष्टी केव्हा समजतील, जेव्हा स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार. राईट? अच्छा, म्हणजे लकी नंबर बदलत असतो का? लकी नंबर पण बदलतो. ओके. हा, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून सांगते, नंबर प्रत्येकाचे व्हायब्रेशन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या वरची बघायला मिळतात. अगदी डीप मध्ये जायचं तर ऍडव्हान्स मध्ये शिकायला मिळतं. मोबाईल नंबरचा पण इम्पॅक्ट असतो. तुमचा मोबाईल नंबर जो असतो त्याच्यात 222 चे व्हायब्रेशन नंबर, 444 चे व्हायब्रेशन नको, 88 चे व्हायब्रेशन नको.
काय काय तिथे प्रॉब्लेम्स होतात. डबल सेवनचे 7 टाइम, मल्टिपल टाइम 7 नको, मल्टिपल टाइम 8 नको. हे सगळ्या गोष्टी काय होतात ते मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये शिकायला मिळतात, की काय पेअरिंग असायला पाहिजे, कशा पद्धतीने एखादे नंबर डिझाईन केले जातात, व्हेकलचे नंबर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायला लागतात, ऍडव्हान्स लेवलला शिकायच्या असतात. आता हा बेसिक कोर्स आहे. 8 ते 15 दिवसात काय शिकणार, की तुम्ही ज्या पद्धतीने कोणाला कशा पद्धतीने डील करायची, कोणाला करिअर गायडन्स करायचं तर मग ते कशा पद्धतीने करायचं, कोणाचं काउन्सेलिंग करायचं आहे. आता बरेच ऍडव्होकेट आहेत आपल्याकडे, मग त्यांना काय काम पडेल, जे लोक मीडिएटर्स आहेत, बरोबर, कोणी LIC एजंट आहे, कोणी काय, तुम्ही लोकांसोबत डील करता आहे ना, मग ही व्यक्ती कशी असू शकते फॉर एक्झाम्पल. मग हा खरा बोलतोय की खोटा बोलतोय, याचा अप्रोच लाईफकडे बघण्याचा काय असू शकतो. हा डिसिजन घेताना कुठे इमोशनल होतो आहे किंवा डोक्याचा विचार करून जसं माइंड प्लेन असतो तिथे मध्ये तो प्रॅक्टिकल अप्रोच ठेवतो आहे का, प्लॅनिंगनी वागतो आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये शिकायच्या आहेत. कळतंय? ओके, येस. विद्या मॅडम, तुम्ही आज पहिल्यांदाच सेशनला आल्यात, तुम्हाला कसं वाटलं सेशन? आवाज नाही येत आज तुमचा. इन्फॉर्मेशन पण खूप छान होती. आय होप की आणखी खूप शिकायला मिळते. ओके, शिकायला मिळालं. येस, अजूनही शिकायचं आहे पुढे आपल्याला. ज्या पद्धतीने तुम्हाला जसं आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या ज्यांना पाहिजे असेल, गरज असेल त्यांना इन्व्हाइट करू शकता आणि तुम्ही पण एनरोल करू शकता. ज्यांना असं वाटतंय की मी न्यूरोलॉजी मध्ये पुढे काही काम करायला पाहिजे, स्वतः जाणून घ्यायचं आहे, ते लोक पण एनरोल करू शकता. येस, काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही ग्रुपमध्ये मला विचारू शकता. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करू हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. आत्मवंदन सगळ्यांना. थँक्यू, 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 थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू.